हाय, कशा आहात सगळे? मस्त ना. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की सॅटर्डेला आमचं सँडविच रेग्युलर असतं. म्हणजे सॅटर्डे नाईटला सँडविच बनणं हे फिक्स असतं आमचं. बट त्या दिवशी कसं झालं होतं, सकाळी जेवण जास्त बनवलं होतं म्हणून संध्याकाळी त्याच जेवणावरती आम्ही संध्याकाळी केलं. बाकी म्हणजे वेगळं काही बनवलं नाही. मग म्हटलं की सगळं तयारी करून ठेवली होती सॅटर्डेलाच. मग म्हटलं की चला संडेला करूयात म्हणून संडेला मग सकाळी सँडविचचा बेत केला. आणि काय आपलं रेग्युलर जे आपण यूज करतो ते सगळ्या गोष्टी यूज केलेल्या होत्या. आणि सेकंड डे सोमवार सुरू, आता श्रावण सोमवार सुरू ना, मग उपवास असणार म्हणून काहीतरी खायला तर पाहिजे पोटभर. पण आम्ही तो पूर्ण दिवस आमचा हेच म्हणजे दिवसभर सँडविच खाण्यातच गेला आणि संध्याकाळी काय बनवणार असाच आमचा विषय चालू होता. सो इथे चटणी वगैरे बनवली, टमाटा थोडासा कांदा वगैरे टाकला आणि पुदिन्याची चटणी बनवली व्यवस्थित. थोडंसं लिंबू म्हणजे कलर चेंज होणे म्हणून लिंबू आहे, त्यात लिंबूची टेस्टही येते, चांगलं वाटतं. आणि थोडंसं काळं मीठ वगैरे टाकलं आणि मग सँडविच बनवायला घेतले. सँडविच मी एक बनवला, एक खाल्ला, सेकंड बनवला. असं गरम गरमच खायला मला आवडतं म्हणून मी तसं केलं. ह्यांना चटणी टेस्ट काय दिली, हे बोलले की बापरे खूप तिखट झाली आहे. म्हणजे बरं झालं, मस्त झालं आहे तिखट पाहिजे थोडंसं. आणि मग कांदा बीट वगैरे सगळं शिजवून घेतलं होतं. बटाट्याची भाजी इथे रेडी केली मी आणि मस्तपणे इथे बीट वगैरे कापून, बीटाचे ना पूर्ण बारीक काप केले होते बिकॉज ते बीट मोठं तोंडात आलं ना तर एवढं चांगलं लागत नाही. आणि ह्यांना मी सांगितलं होतं की व्हीट ब्रेड आणा, ह्यांनी चुकून ब्राऊन ब्रेड आणले होते. सो ते ब्राऊन ब्रेड फर्स्ट म्हणजे केलं ना, त्याच्यानं ते बिघडलं, म्हणजे सँडविच बिघडला. म्हणून मग नंतरला मग हे जाऊन व्हीट ब्रेड वगैरे घेऊन आले. बिकॉज माझं म्हणणं होतं की जर इनकेस केशवने पण खाल्लं तरी ते व्हीट ब्रेड यायचं लावा, मैदा नाही जाणार त्याच्या पोटामध्ये, म्हणून स्पेशली मग त्यांना व्हीट ब्रेड सांगितलं होता. मग ते ब्राऊन ब्रेड घेऊन आले होते. मग ते ब्राऊन ब्रेडचे एक मोजून 4 केले. त्याच्यानंतर मग नंतरला आम्ही ते ब्राऊन ब्रेड दोघांनी संपवून टाकले. पण केशवसाठी म्हणून आणि ते सँडविचसुद्धा केशवने खाल्ले, म्हणजे एवढं तिखट लागत होतं तरी तो खात होता. म्हणजे त्याला आवडलं, म्हणजे त्याला वेगळी टेस्ट भेटली ना. नॉर्मली कसं त्याला आम्ही उपमा किंवा मखाना ह्याच गोष्टी स्पेसिफिक देतो किंवा खिचडी वगैरे बनवून देतो. सो ह्या गोष्टी त्याला जास्त आम्ही अवॉइड करतो. सो म्हटलं की आता काय घरातच बनवलेलं आहे आपण. आणि काय घातलं आपल्याला माहिती होतं, असं काय मी जास्त तिखटही बनवलं नव्हतं. त्याला विदाऊट चटणी लावून दिली होती. सो तर त्याने आवडीने खाल्लं ते सुद्धा. सो मस्तपणे इथे सँडविचेस रेडी झाले आहेत. त्यानंतरला मग हे व्हीट ब्रेडचे बनवले. दिवसभर आमचं हेच होतं, म्हणजे दिवसभर काही वेगळं खाणं नाही, काही नाही, फक्त हेच सँडविच बनवा. जसं लागेल तसं गरम गरम बनवायचे. 2-3 खाल्ले. त्याच्यानंतर जर भूक लागली तर खाल्लं म्हणून असा विचार केला होता. म्हणून दुपारी आणि सकाळी थोडंसं खाल्लं. त्याच्यानंतर मग ते उरलेले ब्रेड आम्ही म्हणजे सुकेच खाऊन टाकले. बघा किती मस्त बनले. संध्याकाळी पोह्यावरती आम्ही म्हणजे दिवस